मुंबईच्या निवडणुका आल्या की मराठी अमराठी हे वाद आपण अनेकदा पाहिलेले आहेत. त्याचबरोबर कुठल्या सोसायटीमध्ये व्हेज खायचं, कुठल्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज चालत नाही, या सगळ्या संदर्भातले वादसुद्धा तुम्ही अनेक वेळा ऐकलेले असतील. पण आज मी तुम्हाला मेट्रोमधला एक प्रसंग सांगणार आहे. या प्रसंगामध्ये एका दाम्पत्याला कसा त्रास झाला होता आणि त्यानंतर एका तरुणाने त्यांना त्या सगळ्यातनं कसं सोडवलं, मेट्रोने सुद्धा त्याच्यावर उत्तर कसं दिलं, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ही कहाणी आहे एका दाम्पत्याची. ऋषिकेश नावाचं एक मुक्त पत्रकार आहे, एक ट्विटर हँडल आहे. त्यांनी ही सगळी कहाणी त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेली आहे, त्यांच्या एक्स पोस्टवर शेअर केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एका दाम्पत्याला त्यांनी त्यांच्या नातवासाठी जे जेवण तयार केलं होतं, अर्थात ते नॉनव्हेज जेवण होतं, ते घेऊन जाण्यास मेट्रोने मज्जाव केला होता. पण त्यानंतर त्यांना कसं अलाव केलं गेलं आणि त्यांचा हा पुढचा प्रवास कसा आला, हे सगळं त्यांनी त्यांच्या या पोस्टच्या माध्यमातून समजावून घेतलेलं आहे. पण यानंतर अनेक प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलेले आहेत. ते प्रश्न नेमके काय आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर ती कहाणी आपण सुरू करूयात आणि ऋषिकेश यांनी जी एक्सवर ती कहाणी मांडलेली आहे ती आपण समजावून घेऊयात. त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, इंग्रजीमध्ये ट्विट आहे, त्याचं आपण ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न करूयात आणि त्यानंतर ही सगळी कहाणी त्यातनं समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. काल संध्याकाळी साधारण 5 वाजता घडलेली घटना असं त्यांचं म्हणणं आहे. आय वॉज एक्साइटिंग द आझाद नगर मेट्रो स्टेशन इन अंधेरी वेस्ट when I overheard a conversation between an old Marathi couple and the metro officials. म्हणजे संध्याकाळी साधारण 5ची ही घटना आहे. आझाद नगर मेट्रो स्टेशन आहे आणि ते तिथे आलेले असताना त्याने एका मराठी दाम्पत्याचं, म्हणजे जे वृद्ध दाम्पत्य होतं, त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकलं. ते मेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते, बोलत होते. काय घडलं होतं? द कपल वॉज व्हेरी ओल्ड. द मॅन वॉज अराउंड 65 अँड द वुमन वॉज प्रोबेबली ऑफ द सेम एज. म्हणजे जे दाम्पत्य होतं त्यांचं वय साधारण 65 वर्ष होतं. दोघेही साधारण त्याच वयाचे होते आणि ते मेट्रो अधिकाऱ्यांशी या सगळ्या संदर्भात चर्चा करत होते. दे हॅड गॉटन देअर तिकीट्स बट वेर नॉट अलाउड टू पास द सिक्युरिटी. म्हणजे त्यांनी त्यांचं तिकीट खरेदी केलं होतं, जिथं त्यांना जायचं होतं त्याचं तिकीट त्यांनी घेतलं होतं, पण त्यांना सिक्युरिटी चेक आहे त्याच्यातनं पुढे जाऊन दिलं जात नव्हतं. आय स्टूड देअर ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट वॉज हॅपनिंग. मी तिथे उभं राहिलो होतो आणि काय नेमकं घडतं आहे, काय होतं आहे हे पाहत होतो. The lady had got some chicken in a small tiffin box and that's why they were stopped by the metro officials. ज्या आजी होत्या त्यांनी एका डब्यामध्ये जेवण आणलं होतं, म्हणजे चिकनचं जेवण होतं आणि ते त्या डब्यामध्ये असल्यामुळे सिक्युरिटी त्यांना पुढे काही जाऊ देत नव्हते. The guy at the security was extremely rude to the couple who were visibly tired. दमले होते, लांबचा प्रवास करून आला होता, दोघेही टायर्ड झाले होते, दमले होते आणि अशा वेळी जो सिक्युरिटी गार्ड होता तो सुद्धा त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता, रूडपणे त्यांच्याशी बोलत होता, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. द सिक्युरिटी गार्ड कॉल्ड द मेट्रो तिकीट काउंटर गाय ओव्हर बट ही ऑल्सो रूडली डिसमिस द एल्डरली कपल. त्या सिक्युरिटीवाल्याने जो तिकीट काउंटरवरचा तिथला माणूस असतो त्याला बोलवून घेतलं. तो तिकीट काउंटरवरचा माणूससुद्धा आला आणि तो सुद्धा त्याच पद्धतीने, म्हणजे जसं सिक्युरिटीवाला त्यांच्याशी रूडली बोलत होता त्याच पद्धतीनं तो तिकीट काउंटरवरचा व्यक्तीसुद्धा त्या दाम्पत्याशी तशाच पद्धतीनं बोलत होता. आय क्विकली ओपन माय फोन टू चेक वेदर नॉन व्हेज फूड इज अलाउड ऑर नॉट ऑन द मेट्रो. मी पटकन माझा फोन काढला आणि मेट्रोमध्ये नॉनव्हेज फूड अलाउड असतं का, ते घेऊन जाता येतं का, टिफिनमध्ये घेऊन जाता येतं का, हे सर्च केलं. स्ट्रेंजली अनकुक्ड नॉनव्हेज फूड इज नॉट अलाउड बट कुक्ड मीट इज इफ इट इज अ कंटेनर. म्हणजे जर शिजवलेलं जर तिथे नॉनव्हेज असेल तर ते काही मेट्रोमध्ये अलाउड नाही आहे, त्याचा नियम आहे. न शिजवलेलं नॉनव्हेज मेट्रोमध्ये घेऊन जाता येत नाही. पण जर शिजवलेलं अन्न असेल, तयार झालेलं नॉनव्हेज असेल तर ते घेऊन जाता येतं आणि ते सुद्धा जर तुम्ही एखाद्या डब्यात घेऊन जात असाल, एखाद्या कंटेनरमध्ये घेऊन जात असाल तर ते घेऊन जायला कुठलीही हरकत नाही आहे, त्याला परवानगी आहे, असं मेट्रोच्या नियमामध्ये म्हटलेलं आहे. आय आस्क्ड द ओल्ड लेडी वेदर द चिकन शी हॅज इज cooked or not. She replied by saying it is cooked and she was carrying little bit for her grandson. त्यांनी त्या आजीला विचारलं की हे जे तुम्ही चिकन घेऊन जातायत ते शिजवलेलं आहे का, तर त्या म्हटल्या हो ते शिजवलेलं आहे, ते तयार अन्न आहे आणि मी माझ्या नातवासाठी ते घेऊन चाललेली आहे, असं त्यांनी त्याला सांगितलं. Then I went to the metro ticket official and showed him the law and told him that you are unlawfully stopping them from entering the metro despite a valid ticket. म्हणजे त्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो मेट्रो जे तिथले अधिकारी होते त्यांच्याकडे गेला आणि तो म्हटला की तुम्ही त्यांच्याकडे ऑफिशियल तिकीट आहे
आणि नियमामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की तुम्ही शिजवलेलं जे नॉनव्हेज आहे ते मेट्रोमध्ये घेऊन जाऊ शकत नाही आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांना थांबवता आहे, हे काही योग्य नाही आहे असं त्यांनी त्याला सांगितलं. त्यानंतर त्यांची इच्छा नव्हती पण ते या सगळ्याला ॲग्री झाले असं त्यांनी म्हटलेलं आहे. देन आय वेंट टू द नॉर्थ इंडियन सिक्युरिटी गार्ड अँड टोल्ड हिम ऑफ टू बिहेव विथ द लेडी. मग त्यांनी जो सिक्युरिटी गार्ड होता त्यालासुद्धा सांगितलं की तुम्ही व्यवस्थित ह्या सगळ्यांशी वागलं पाहिजे. एखादं जर वृद्ध दाम्पत्य आलं त्यांच्याशी अशा पद्धतीने रूढ पद्धतीनं बोललं नाही पाहिजे असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्याला समजावलं. त्यानंतर आजी थँक मी अँड किस माय हँड इन ग्रॅटिट्यूड अँड दे वेर अलाउड टू गो इनसाइड. म्हणजे त्यानंतर त्या आजींनी त्यांना धन्यवाद दिले आणि त्यानंतर त्यांना आत जाऊ दिलं. बट दिस इन्सिडेंट शोड हाऊ रुथलेस अँड अनफ्रेंडली these ऑफिशियल्स वेर. They either didn't know the law or they just wanted to harass the elderly couple. Both scenarios are equally bad. आता त्यांनी पुढे त्याचं मत मांडलेलं. त्यांचं असं म्हणणं आहे की जे ऑफिसर होते तिथे किंवा जे ते अधिकारी होते, कर्मचारी होते, ते एकतर खूप रूढपणे बोलत होते. ते काही योग्य पद्धतीनं प्रवाशांशी बोलत नव्हते. एकतर त्यांना कायदा काय आहे, नियम काय आहे हे माहीत नाही आहे किंवा त्यांना अशा जे दाम्पत्य होतं, वृद्ध दाम्पत्य, त्यांना केवळ हॅरॅस करायचं होतं, हीच त्यांची मानसिकता होती असं मला या सगळ्यातनं दिसतंय असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अँड अबाउट द ॲब्सर्डिटी ऑफ नॉट अलाउविंग नॉन-व्हेज फूड इन मेट्रो, ऑलरेडी हाफ ऑफ मुंबई रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आर मिलिटंटली व्हेजिटेरियन अँड ओपनली डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट नॉन व्हेजिटेरियन्स. आता त्यांनी पुढचा मुद्दा मांडला आहे. तर म्हटलं हा तर किस्सा आपण माझ्यासमोरच घडलेला आहे, पण मुंबईमध्ये अशा अनेक सोसायटीज आहेत की ज्याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन असेल तर तिथं ते बनवलं जाऊ दिलं जात नाही, केवळ व्हेजिटेरियन लोकांनाच तिथे घर दिलं जातं, याचासुद्धा त्याने त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर होतं हे सुद्धा त्या व्यक्तीने इथे सांगितलेलं आहे. ऑलरेडी वी आर स्टॉप्ड इन अवर हाऊसेस फ्रॉम इटिंग नॉन-व्हेज. मराठीज डोंट गेट हाऊसेस इन मोस्ट सोसायटीज अलॉंग विथ मुस्लिम्स. म्हणजे मुस्लिमांप्रमाणेच मराठी लोकांनासुद्धा मुंबईमध्ये, कारण ते नॉनव्हेज खातात असा जो समज आहे, त्याच्यातनं घरं दिली जात नाहीत असं सुद्धा त्याने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मुंबई इज हार्डली अ सिटी लेफ्ट फॉर महाराष्ट्रीयन. सॅडली इट इज टाईम टू ॲक्सेप्ट दिस हार्श रिॲलिटी. पुढे त्याचं म्हणणं आहे की आता महाराष्ट्रीयन लोकांसाठी मुंबई आता फारशी राहिलेली नाही आहे आणि हे जी रिॲलिटी आहे ही आपल्याला ॲक्सेप्ट करायची गरज आहे असं सुद्धा त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे ही कहाणी या व्यक्तीने खरं तर मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं एक प्रकारे मेट्रोमध्ये त्यांना जाण्यापासून रोखलं हा तर मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही चुकीच्या पद्धतीने ते अन्न घेऊन जात नव्हते हा एक भाग आहे. पण दुसरीकडे त्याचा रोख दुसऱ्या गोष्टीवर पण होता, जो की कशा पद्धतीने मुंबईमधल्या अनेक सोसायटीजमध्ये जर नॉनव्हेज खाणारे असतील लोक तर तिथे अलाउ केलं जात नाही, घरं दिली जात नाहीत, हा सुद्धा मुद्दा मांडलेला आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की मुंबई आता महाराष्ट्रांसाठी फार राहिलेली नाही आहे हे सुद्धा त्याने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. पण हा सगळा इन्सिडेंट झाल्यानंतर अर्थात त्याच्यावर अनेक रिॲक्शन्स आलेले आहेत, लोकांनी त्याच्या बाजूने अनेक रिॲक्शन्स दिलेल्या आहेत, त्याच्या विरोधातल्या अनेक रिॲक्शन्स आहेत. पण या सगळ्यावर मेट्रोनी सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. ह्या सगळ्या ट्विटमध्ये खाली मेट्रोनी सुद्धा त्यांचा रिप्लाय केलेला आहे आणि त्यांची ऑफिशियल भूमिका या सगळ्या इन्सिडेंटबद्दलची मांडलेली आहे, ती सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मुंबई मेट्रोनी काय म्हटलेलं आहे? वी सिन्सिअरली रिग्रेट द इनकन्व्हिनियन्स कॉज टू अवर व्हॅल्यूड कम्युटर्स ड्युरिंग द रिसेंट इन्सिडेंट. म्हणजे आम्हाला खेद आहे की जे प्रवासी आहेत त्यांना जो त्रास झाला त्याच्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. सेक्शन 4 ऑफ द मेट्रो रेल्वेज रूल्स प्रोहिबिट्स कॅरिंग रॉ फिश ऑर मीट इनसाइड द मेट्रो. त्यांनी आता नियम सांगितला आहे की सेक्शन 4 जो मेट्रोचा नियम आहे त्याच्यानुसार जर तुम्ही रॉ फिश नसेल, म्हणजे जर शिजवलेलं अन्न नसेल, एखादा मासा असेल, मासळी असेल, ती काही शिजवलेली नाही आहे, किंवा एखादं नॉनव्हेज फूड असेल जे शिजवलेलं नसेल तर ते मात्र मेट्रोमध्ये घेऊन जाता येत नाही. फॉलोइंग अन इंटरनल इन्व्हेस्टिगेशन वी कन्फर्म्ड द कम्युटर्स वेर कॅरिंग कुक्ड मीट इन अ सील्ड कंटेनर विच इज फुल्ली परमिटेड अँड अपॉन व्हेरिफिकेशन. म्हणजे आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली. याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की जे दाम्पत्य होतं ते त्यांनी जे फूड घेऊन जात होते किंवा जे जेवण घेऊन जात होते, जे नॉनव्हेज घेऊन जात होते, ते शिजवलेलं होतं आणि ते एका कंटेनरमध्ये, एका डब्यामध्ये पॅकसुद्धा होतं, त्यामुळे ते घेऊन जाण्यासाठी कुठली हरकत नव्हती. दे वर अलाउड टू ट्रॅव्हल. वी ॲप्रिशिएट द कंटिन्यूड सपोर्ट. म्हणजे त्यांना आम्ही प्रवास करायची मुभासुद्धा दिली आणि याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल असं सुद्धा मेट्रोने या सगळ्या संदर्भातनं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण झाला. कदाचित तुम्हीसुद्धा अनेक वेळा मेट्रोने प्रवास केला असेल आणि असे प्रसंग तुमच्यासोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा घडले असेल की ज्याच्यामध्ये जर शिजवलेलं अन्न असेल किंवा शिजवलेलं नॉनव्हेज असेल तर ते अर्थात घेऊन जाता येतं मेट्रोमध्ये. पण अशा पद्धतीने तिथले कर्मचारी असतील, तिथले अधिकारी असतील, ते ज्यांना हा नियम माहीत नाही आहे त्यांना हरास करायचा प्रयत्न केला जातो आणि त्यांना प्रवास करण्यापासून सुद्धा रोखलं जाते. आणि त्याच्यावरच या तरुणाने, त्याच्या
ट्विट्सच्या माध्यमातून, त्याच्या पोस्टच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे. अर्थात रेल्वेने सुद्धा यावर रिप्लाय केलेला आहे. पण या सगळ्यानंतर पुन्हा एकदा जो प्रश्न उपस्थित केला जातो तो म्हणजे जो त्याने प्रश्न उपस्थित केला आहे की मुंबईमध्ये खरंच मराठी लोकांना घरं दिली जातात का? जर नॉनव्हेज खाणारी मंडळी असतील तर त्यांना खरंच मोठ्या सोसायटीमध्ये अलाव केलं जातात का? हा सुद्धा पुन्हा एकदा चर्चेचा विषय त्याने या सगळ्या संदर्भात मांडलेला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? त्याने जो प्रसंग लिहिला आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत? त्याने जे ऑब्झर्वेशन्स मांडलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.